या व्हिडिओमध्ये आपण छेदाचे परिमेयकरण कसं करायचं हे शिकणार आहोत. हाऊ टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेदाचे परिमेयकरण करायचं म्हणजे हा जो छेद अपरिमेय आहे त्याला परिमेय संख्येत रूपांतरित करायचा आहे. इथे अंशाला अपरिमेयच राहिला तरी चालेल, फक्त छेद परिमेय करायचा आपल्याला. छेद परिमेय करण्यासाठी या छेदाचा परिमेयीकरण गुणक आपल्याला शोधायचा आणि त्यांनी या छेदाला आणि अंशाला गुणायचा आहे. इथे ही द्विपद वर्गकरणी आहे, त्यामुळे हिचा परिमेयीकरण गुणक म्हणजे हिची अनुबद्ध जोडी. आता अनुबद्ध जोडी म्हणजे फक्त इथे या धनच्या ऐवजी याचं विरुद्ध चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह घेऊन ती अनुबद्ध जोडीने याला गुणायचं आहे. कसं ते पाहू आता आपण. अंश आधी जशाला तसा लिहून घ्यायचा, त्यानंतर छेदामध्ये हे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 याला आपल्याला गुणायचं आहे याच्या अनुबद्ध जोडीने. म्हणजे इथे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 अधिक फक्त चिन्ह बदलून वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ने गुणायचं आहे. फक्त छेदाला गुणून नाही चालणार, अंशाला सुद्धा याच संख्येने गुणायचं आहे, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ने. आता इथे याच संख्येला त्याच संख्येने गुणलंय म्हणून इथे होईल वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग. त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं म्हणून वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग छेद. आता इथे दोन संख्यांची बेरीज गुणिले त्याच दोन संख्यांची वजाबाकी आहे, म्हणजेच इथे ए अधिक बी गुणिले ए वजा बी आहे. हे अवयव आहेत ए वर्ग वजा बी वर्गचे, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. इथे पहिलं पद आहे वर्गमुळात 5, मग त्याचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. इथे दुसरं पद आहे वर्गमुळात 3 त्याचा वर्ग. आता इथे अंशात आपण हे असंच ठेवलं तरी चालतं, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग छेद. आता इथे वर्गमुळात 5 चा वर्ग, वर्गमुळात 5 चा वर्ग होईल वर्गमुळात 25 आणि 25 चा वर्गमूळ 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग होतो वर्गमुळात 9 आणि त्याचं वर्गमूळ पुन्हा 3. इथे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग छेद 5 वजा 3 2. हा छेद आता परिमेय झाला. इथे आता अंशात ए वजा बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार करू. ए वजा बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार होतो ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले ए बी म्हणजे या दोन पदांचा गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. इथे आपलं पहिलं पद आहे वर्गमुळात 5, मग त्याचा वर्ग वर्गमुळात 5 चा वर्ग वजा 2 गुणिले या दोन पदांचा गुणाकार वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3 नंतर अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरं पद आहे वर्गमुळात 3 त्याचा वर्ग छेद 2. आता इथे वर्गमुळात 5 चा वर्ग होतो 5 वजा हे 2 गुणिले 5 त्रिक 15 वर्गमुळात 15. इथे दोघांची कोटी समान आहे म्हणून अधिक वर्गमुळात 3 चा वर्ग 3 छेद हे 2 बरोबर. इथे 5 अधिक 3 ते होतात 8 वजा 2 वर्गमुळात 15 छेद 2. आता इथे 8 आणि 2 मध्ये इथे 8 म्हणजे 2 गुणिले 4 आहेत, म्हणजे याच्यात 2 सामायिक निघतात. इथेही 2 आहेत, या दोघांमध्ये 2 सामायिक निघतात. मग 2 कंसात 2 ला 4 ने गुणलं की 8 मिळतात म्हणून ते 4 वजा या 2 ला 1 ने गुणलं की 2 मिळतात. बे 1 बे वर्गमुळात इथे 1 ठेवला वर्गमुळात 15 छेद 2. इथे बे 1 बे बे 1 बे उरले 4 वजा वर्गमुळात 15. हे झालं छेदाचं
परिमेयीकरण.